मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळा घालून तर पहा. आता तुम्ही म्हणाल मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळा, हे काय नवीन आहे? अहो, तुम्ही ही रेसिपी एकदा जर बनवली ना तर कोणाला ओळखता देखील येणार नाही की ही रेसिपी आपण आज मुळ्यापासून बनवणार आहोत. खायला अत्यंत पौष्टिक मुळ्यापासनं रुचकर रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या. रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता ही मुळ्याची रेसिपी करण्याअगोदर तुम्हाला एक सांगते, हा मुळा जो आहे तुम्हाला अर्धा दिसत असेल, कारण अर्धा मुळा मी खाण्यासाठी यूज केलेला आहे, म्हणजे जेवणाबरोबर आम्ही तोंडी लावतो. तर अर्धा मुळा राहिलेला होता, तर म्हटलं काहीतरी युनिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, जी की तुम्ही कधीही पाहिली नसेल. पहिल्यांदाच ही रेसिपी पाहणार आहेत आणि शिकणार देखील आहात की कशी बनवायची ते. त्यासाठी व्हिडिओला टिकून राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच ही रेसिपी समजून देखील जाणार आहे आणि तुम्ही एकाच प्रयत्नात ही रेसिपी करायला देखील शिकणार आहात. तर पहा, चांगल्या पद्धतीने मी मुळ्याचे साल्ट काढून घेतलेत आणि त्याला चाकूच्या मदतीने असं बारीक कट करून घेतले. तुम्ही हवं तर खिसणीमध्ये सुद्धा बारीक मुळा खिसू शकता. अहो, पण वेळ पण वाचतो ना. मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन तुम्ही मुळा जर बारीक केला तर तुमचा वेळ देखील वाचला जातो. तर पहा, इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळा टाकला आणि झाकण लावून छान असं बारीक वाटून घेतले. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा मुळा बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात. तर लगेचच तुम्हाला खलबत्त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे चांगलं खलबत्त्यामध्ये तुम्हाला कुटून घ्यायचं आहे. जास्त मोठं पण नाही ठेवायचं. याला दाखवते त्या पद्धतीने बारीक असं कुटून घ्यायचं आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात. लगेचच तुम्हाला परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने 1 वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता, पण इथे मी बाजरीच्या पिठाचा वापर करणार आहे. तर लगेचच 1 वाटी बाजरीचं पीठ घातले आणि आपण मिक्सरमध्ये वाटलेला मुळा घालून घेतला. लगेचच खलबत्त्यामध्ये कुटलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं. तर पहा, इथे मी आता एक मिडियम आकाराचा मोठा कांदा बारीक कापून घातला आहे. लगेचच त्यामध्ये बारीक कट केलेली अळूची पानं घातलीत. अळूची पानं नसतील घालायची तर कोथिंबीर पण घालू शकता, पण मी ते दोन्ही पण घातलेलं आहे. लगेचच त्यामध्ये हळद घालून घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे. आता या पिठाला तुम्हाला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं पण आपण साहित्य घातलं ते सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि चांगलं पीठ आता एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ एकजीव करून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे. पहा, असं दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल ना, तेवढा तुमचा हा मुळ्याचा पदार्थ खूप उत्कृष्ट बनणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. आता चला लगेचच पुढची कृती पाहूयात. तर पहा, आता इथे तुम्हाला एक सुती कापड घ्यायचं आहे. सुती कापड चांगलं पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे. लगेचच पोळपाटावरती टाकून घ्यायचं आहे. आता सुती कापड तर पोळपाटावरती आपण टाकून घेतलं आहे. लगेचच सुती कापडावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि मळलेल्या पिठामधला एक गोळा काढायचा आहे आणि असा सुती कापडावरती तुम्हाला थापून घ्यायचा आहे. तर पहा, इथे जास्त रटही थापायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही. मीडियम असं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने सुती कापडावरती हा गोळा असा थापून घ्यायचा आहे. तर चला, चांगल्या पद्धतीने हा गोळा मी सुती कापडावरती थापून घेते. तर पहा, सुती कापडावरचा गोळा मी चांगल्या पद्धतीने हा थापून घेतलेला आहे. जास्त रटही ठेवला नाही आणि जास्त पातळही ठेवला नाही. बघा, मीडियम असा मी हा सुती कापडावर गोळा थापून घेतला आहे. आता तुम्हाला मधोमध मध्यभागामध्ये थापून झाल्यानंतर बोळ पाडून घ्यायचे आणि लगेचच आपण तव्यावरती हा पदार्थ टाकणार आहोत, तर चिकटला जाणार नाही. त्यामुळे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. तेलाचा हात लावल्याने अजिबात तो खाली चिकटला जाणार नाही. तर पहा, अशा पद्धतीने मी याला तेल लावून घेतले. आता लगेचच तुम्हाला गॅसवरती तवा तापायला ठेवायचा आहे. तव्याला पण थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे. तेलाचा हात जास्त पण नाही लावायचं, थोडं थोडं कमीच तेल वापरा, जास्त पण तेल नका वापरू. तर पहा, चांगल्या पद्धतीने तव्याला पण मी तेल लावून घेतलं आहे. आता हा पदार्थ आपण उलटून घेऊयात. पहा, किती अलगद निघला जातो, अजिबात चिकटला जात नाही. 2 मिनटे
पलटायची घाई नाही करायची, 2 मिनटे थांबूनच पलटायचे. तर पलटत असताना परत एकदा थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. पहा इथे मी किती थोड्या पद्धतीने तेलाचा हात लावत आहे, जास्त तेल नका लावू. तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी पलटी करून घेतलं आहे. किती मस्त असं हे पलटी झालेलं आहे. तुम्हाला पाहता क्षणी खाण्याची इच्छा जर होत असेल ना, तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून खाऊ घाला. घरच्यांना खाऊ घाला, तुम्ही देखील खा आणि लहान मुलांना तर आवर्जून खाऊ घाला. तर आज मी तुम्हाला मुळ्यापासून एक पौष्टिक पदार्थ बनवून दाखवला आहे. आशा करते की तुम्हाला माझा आजचा पदार्थ नक्कीच आवडला असेल. पण तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल आणि तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हटले जाते आणि तुम्ही कधी बनवलं आहे का मुळ्यापासून हा पदार्थ, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर पहा अशा पद्धतीने मी सगळा पदार्थ बनवून घेतलेला आहे. तर पहा तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा जर हा पदार्थ बनवला ना, तर तुम्हाला एवढा आवडून जाईल की आठवड्यातनं तुम्ही 2दा तरी आवर्जून हा पदार्थ कराल. तर चला, सगळा पदार्थ माझा बनवून तयार झालेला आहे. आता या पदार्थासोबत खाण्यासाठी मी इथे तुरीच्या डाळीचं सपक वरण केलेलं आहे. माझ्या नवऱ्याला दही आवडत नाही, त्यामुळे मी दह्यासोबत सर्व करणार आहे, पण नवऱ्याला तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे. तुम्हाला माझी ही नवीन रेसिपी आजची कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आजचा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपलं प्रियंका किचन मराठी चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर नवीन लोकांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तुम्हाला पुढच्या चमचमीत रेसिपीसोबत भेटते. तोपर्यंत धन्यवाद.